नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली। तर बघा मी कामावर चालले आणि आजचा कामावरचा एक स्पेशल मेनू मी बनवणार आहे। तर पनीर चिल्ली बनवणार आहे, चिल्ली पनीर, आणि दुसरं म्हणजे पनीर व्हेजिटेबल फ्राईड राईस बनवणार आहे। तर कामावर आज मी ही स्पेशल रेसिपी बनवणार आहे आणि त्यासाठीच हा एक स्पेशल व्हिडिओ आहे तुमच्यासाठी। तर चला सुरुवात करूया पनीर चिल्लीपासून। तर पनीर चिल्ली म्हणजे चिल्ली पनीर बनवण्यासाठी मी पॅनमध्ये थोडंसं तेल गरम केलं आणि त्याच्यामध्ये हे पनीरला थोडंसं चिली पावडर आणि मीठ लावलं आणि ते मॅरिनेट केलं 5 मिनटं आणि त्यानंतर हे थोडंसं तेल टाकून त्याच्यावर फ्राय केलं आहे। तर तुम्ही तेलाच्या ऐवजी बटरचा पण वापर करू शकता, पण इथे मला मॅडमनी तेलाचा वापर करायला सांगितला होता। तर ते पनीर व्यवस्थित फ्राय झाल्याच्या नंतर ते काढून घेतले, त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं, त्यानंतर अशा प्रकारे कांदे चिरले, मी एक कांदा चिरला आहे आणि असे व्यवस्थित त्याची पूर्ण पाकळ्या वेगळ्या केल्या आहेत आणि ते मी त्या पॅनमध्ये म्हणजे त्या तेलामध्ये टाकलेले आहेत। तर ते आपल्याला मस्तपैकी फ्राय करायचे। एक गोष्ट लक्षात ठेवायची इकडे की आपल्याला कांदा पूर्णपणे ब्राऊन वगैरे करायचा नाही आहे, फक्त थोडासा परतायचा आहे। जर तुम्हाला ह्याच्यामध्ये जिंजर गार्लिक आणि मिरची बारीक कट करून टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता, पण इकडे ह्या मॅडमना थोडीशी कच्ची आवडते त्यामुळे मी नंतर टाकणार आहे। तर कांदा बघा असा अर्धवट थोडासा फ्राय झाल्याच्या नंतर मी त्यामध्ये कॅप्सिकम म्हणजेच ढोबळी मिरची टाकलेली आहे, अशी चौकोनी कापून। त्यानंतर आत्ता मी 2 हिरव्या मिरच्या, थोडासा आल्याचा तुकडा आणि लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून मी टाकलेल्या आहे। तर ह्या रेसिपीसाठी तुम्ही जिंजर गार्लिक पेस्ट न वापरता असंच आलं लसूण बारीक चिरून आणि मिरची बारीक चिरून टाकली तर टेस्ट खूप चांगली येते। त्यानंतर सोया सॉस टाकला 1 चमचा मी केचप टाकलेला आहे, टोमॅटो केचप। त्यानंतर कश्मीरी लाल मिरची पावडर मी टाकलेली आहे थोडीशी रंगापुरती, कारण आपण ऑलरेडी ह्याच्यामध्ये सॉसेस टाकतोय, शिवाय हिरवी मिरची बारीक चिरून टाकली आहे, त्यामुळे जेव्हा तुम्ही ही कश्मीरी लाल मिरची पावडर टाकाल तेव्हा नीट बघूनच टाका, नाही तर खूपच तिखट होणार आहे। तर बघा अशा प्रकारे हे झाल्याच्या नंतर शेवटी मी त्याच्यामध्ये फक्त अर्धा टोमॅटो आहे त्याचे चौकोनी तुकडे केले आणि ते मी ह्यामध्ये टाकलेले आहेत। तर ह्या स्टेजला आता आपल्याला मीठ टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर अगदी झटपट होणारी इझी रेसिपी आहे पनीर चिल्ली। तुम्ही कशी करता मला कमेंट करून सांगा। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते ते पण कमेंट करून सांगा। पण अजून आपली रेसिपी संपलेली नाही आहे। इथे ह्या आजच्या एका व्हिडिओमध्ये आपण 2 रेसिपी बनवणार आहे। थोडंसं वाफवून घ्यायचं आहे, कारण आपण त्याच्यात सॉसेस टाकलेत, सॉसेसचा फ्लेवर आपल्या व्हेजिटेबलला लागला पाहिजे, यासाठी झाकण ठेवायचं आहे। 2 मिनटं वाफ आल्याच्या नंतर पुन्हा एकदा हलवायचं आणि त्यानंतर मी ह्याच्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे आणि 1 वाटी पाणी घेतलं आहे। कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित मिक्स केला आहे आणि ते आपण आता ह्याच्यामध्ये पॅनमध्ये टाकणार आहोत। पॅनमध्ये कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर ढवळत राहायचं, म्हणजे हलवत राहायचं, नाही तर कॉर्नफ्लॉवर लगेचच घट्ट होतो आणि खाली पॅनला चिकटायला लागतो। तर अशा प्रकारे हलवायचं। इथे मी जे पनीर चिल्ली बनवणार आहे तर आधीच मला मॅडमने सांगितलं आहे थोडंसं रस्सेवाले बनव, म्हणजे कोरडं बनवू नको, जेणेकरून आम्ही दुपारी लंचला खाणार आहे तर ते अजून घट्ट होईल। तर थोडंसं रसवालं बनव, म्हणजे त्यामध्ये पाणी थोडंसं जास्त ठेव। तर तिकडे मी स्वयंपाकाचं काम करते तर मला त्यांच्या टेस्टच्या हिशोबाने किंवा त्यांना जसं आवडतं तसंच बनवावं लागतं। तर तुम्हाला जर ह्याच्यामध्ये ग्रेव्ही कमी लागत असेल तर तुम्ही पाण्याचा वापर कमी करा। तर ह्या वेळेला आता बघा जे आपण पनीर आधी फ्राय केले होते पॅनमध्ये ते मी ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि आपल्याला आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी इझी आणि झटपट रेसिपी आहे। बाहेर जाऊन हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा ही रेसिपी तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता। तर अशा प्रकारे बघा मी एवढं पाणी टाकलं आहे, त्यानंतर थोडीशी चिली फ्लेक्स टाकते फक्त चवीनुसार, थोडंसं ब्लॅक पेपर पावडर टाकणार आहे, जेणेकरून फक्त चवीनुसार टाकायचं आहे आपल्याला, नाही तर जास्त तिखट होणार। तर बघा चिली फ्लेक्स टाकल्यानंतर ब्लॅक पेपर पावडर टाकलेला आहे, थोडंसं ऑरिगॅनो टाकायचं आहे चवीसाठी। तुम्हाला जर नसेल तर तुम्ही ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालतं। आता इथे मला मीठ कमी वाटलं म्हणून मी थोडंसं मीठ टाकलं आणि त्यानंतर मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं। तर बघा आपली रेसिपी ही तयार आहे।
पनीर चिल्ली तर तुम्हाला खाऊ वाटत असेल किंवा तुमच्या मुलांना खाऊ वाटत असेल, बाहेरून ऑर्डर करण्यापेक्षा किंवा बाहेर जाऊन खाण्यापेक्षा किती झटपट आणि इझी रेसिपी आहे हे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओतून दाखवलं आहे. तर पनीर चिल्ली आपली तयार आहे. आता आपण फ्राईड राईस बनवणार आहोत. पनीर व्हेजिटेबल फ्राईड राईस बनवण्यासाठी अशा प्रकारे कांदा चिरायचा आहे, जसं आपण चिली पनीरसाठी चिरला होता. तर थोडंसं तेल टाकायचं पॅनमध्ये, त्यानंतर हा कांदा टाकायचा. एक कांदा मी घेतलेला आहे. कांदा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा ह्या म्हणजे आपण जे आता बनवतोय पनीर व्हेजिटेबल फ्राईड राईस ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. जसं की मी तुम्हाला चिली पनीरमध्ये सांगितलं होतं की आपल्याला कांदा अर्धवट कच्चा ठेवायचा आहे, पण तसा ह्याच्यामध्ये करायचा नाही, कारण आपण ह्याच्यामध्ये पनीर व्हेजिटेबल फ्राईड राईस बनवतो. ह्याच्यात कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा. त्यानंतर शिमला मिरची पण मी चौकोनी कापली आहे, ती देखील आपल्याला परतून घ्यायची आहे. थोडेसे बीन्स कापून टाकलेले आहेत, बीन्स पण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये बेबीकॉर्न टाकणार आहे. बेबीकॉर्न ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका. आणि गाजर पण बघा मी हे असं थोडंसं किसून घेतलेलं आहे. जाड किसणी असते ना, त्याच्याने आपल्याला गाजर किसायचं आहे. हा बेबीकॉर्न मी टाकलेला आहे बारीक फोडी करून. एकच बेबीकॉर्न घेतलेला आहे आणि हे देखील आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे हलवून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. तर हे परतून झाल्याच्यानंतर एक झाकण ठेवलं आणि 2 मिनटामध्ये झाकण काढायचं आहे आपल्याला. त्यानंतर जिंजर गार्लिक पेस्ट टाकायची आहे. तर जिंजर गार्लिक पेस्ट टाकल्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे जिंजर गार्लिक पेस्ट जे आपण टाकतोय ते आपल्या भाज्यांना व्यवस्थित त्याचा फ्लेवर येईल. या स्टेजला आपण जे पनीरचे तुकडे केलेले आहेत, पीसेस केलेले आहेत, ते आपण टाकणार आहोत. पनीर पण आपल्या भाज्यांबरोबर व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहेत, जेणेकरून पनीर कच्चे लागणार नाही. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी मस्तपैकी ह्या भाज्यांमध्ये पनीर व्यवस्थित परतून घेतले आणि त्या पनीरला त्या भाज्यांचा फ्लेवर यावा ह्यासाठी मी झाकण झाकले आणि 2 मिनिटांनी मी पुन्हा झाकण काढले. थोडासा गाजराचा किस मी बाजूला ठेवला आहे, वरून नंतर आपण टाकणार आहोत, कारण गाजर लगेचच याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल. तर बघा आता मी टोमॅटो टाकलेला आहे, अर्धाच टोमॅटो टाकला आहे पीस करून. त्यानंतर हा फ्राईड राईस मसाला टाकला आहे चिंग्सचा, जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका. उरलेला जो गाजर होता तो मी किसून जो ठेवला होता तो देखील मी आता टाकलेला आहे. त्यानंतर थोडासा सोया सॉस टाकला आहे, 1 चमचा सोया सॉस टाकलेला आहे. त्यानंतर 1 चमचा मी केचप टाकणार आहे ह्याच्यामध्ये. तर त्यामुळे काय होतं ना, खूप छान चव लागते आणि हा जो पनीर व्हेजिटेबल फ्राईड राईस आहे हा खूप छान लागतो. बीन्स मी ह्याच्यामध्ये बेबीकॉर्न टाकलेत, बीन्स टाकलेत, कांदा टाकला आहे, टोमॅटो टाकलेत, तर तुम्हाला कॅप्सिकम पण टाकली आहे. तुम्हाला अजून काय कुठल्या भाज्या जर आवडत असेल त्या पण तुम्ही ह्याच्यात ॲड करू शकता. तर हे व्यवस्थित मिक्स झाल्याच्यानंतर, सगळे सॉसेस मिक्स झाल्यानंतर हा मी जो राईस बॉईल केलेला आहे बासमती राईस तो ह्यामध्ये टाकणार आहे. आणि आता हे आपल्याला एक व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ टाकायचं आहे, मी मीठ आधीच टाकलेलं आहे. तुम्ही मीठ नुसतं तुमच्या चवीनुसार ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. तर अशा प्रकारे एका चमच्याने परतणं शक्य नव्हतं म्हणून मी 2 चमचे घेतले आणि असा हा राईस व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे. तर कशी वाटली ही आजची रेसिपी तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. मला खूप सपोर्ट करा, मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा, माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करत जावा. तर बघू शकता तुम्ही किती छान असा आपला पनीर व्हेजिटेबल फ्राईड राईस तयार आहे. तर याच्यासोबत मी बनवलेलं आहे पनीर चिल्ली. तर पनीर चिल्लीची रेसिपी कशी वाटली ते पण कमेंट करून सांगा. ह्या व्हेजिटेबल राईस, पनीर व्हेजिटेबल राईसची रेसिपी कशी वाटली ते पण कमेंट करून सांगा. असेच माझ्या व्हिडिओना खूप सपोर्ट करा, मला छान कमेंट करत जावा. माझ्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं ते पण सांगा. तर आपली ह्या दोन्ही रेसिपी तयार आहेत. तर आज कामावर संडे स्पेशल हेच बनवलं होतं, तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते. तर हे आहे आपलं चिल्ली पनीर. तर पनीर चिल्ली पण म्हणतात किंवा चिल्ली पनीर पण म्हणतात. तर बघा किती छान रंग आलेला आहे, जेवढं छान दिसतंय तेवढंच टेस्टी झालेला होता हा पनीर चिल्ली. त्यानंतर आता तुम्हाला पनीर व्हेजिटेबल फ्राईड राईसचा पण क्लिप दाखवते. तर हे पनीर व्हेजिटेबल फ्राईड राईस पण किती मस्त कलरफुल दिसतंय, तेवढंच टेस्टी झालेला. मॅडम आणि सरांना खूप आवडलेला. त्यांच्याकडे जे गेस्ट आलेले त्यांनी पण खूप तारीफ केली की खूपच टेस्टी झाला होता. तर जेवढा सुंदर दिसतोय तेवढाच टेस्टी पण झाला होता. कशी वाटली ही माझी रेसिपी तुम्हाला मला
कमेंट करून सांगा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन एखादी रेसिपी घेऊन. तर तोपर्यंत असेच माझे व्हिडिओ बघत जावा आणि मग चला उद्या भेटूया. तर बघा, आता मी निघालेली आहे, माझं इकडचं काम संपलेलं आहे, दोन्ही रेसिपी झालेल्या आहेत. तर आता मी चालली आहे घरी, सगळं जेवण झाकून ठेवलं आहे. उद्या भेटूया, तोपर्यंत बाय. स्वतःची काळजी घ्या.